जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये टीईटी परीक्षेचा जो सध्या निकाल आहे तर तो सध्या बघा घोषित झालेला आहे। इतर वर्षाच्या तुलनेने टीईटीचा यंदाचा जो निकाल आहे तर तो सध्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उमेदवार जे आहे तर ते सध्या पास झालेले आहे। तर सध्याच्या घडीला कालच्या दिवसाला जे काही प्रसिद्धीपत्रक टीईटी संदर्भात बघा आलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं, त्याच्यामध्ये जो काही अंतिम निकाल लागला आहे त्या अंतिम निकालामध्ये नेमके किती उमेदवार सध्या क्वालिफाय झाले आहे, कोणत्या विषयाचा किती उमेदवार सध्या या ठिकाणी पात्र ठरलेले आहे, एकंदरीत अंतिम निकालाचा घोषवारा आणि सांख्यिकीय माहिती सध्या बघा या ठिकाणी देण्यात आली आहे। याच्यावरून आपल्याला लक्षात येते की टीईटीचा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा या ठिकाणी जास्त उमेदवार सध्या या ठिकाणी पात्र झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, सध्या जे काही कॉम्पिटिशन आहे, पुढची जी काही परीक्षा होणार त्याच्यामध्ये बघा नक्कीच आता वाढलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण ह्याच्यामध्ये जे काही पात्र उमेदवार आहे तर ते नक्कीच आता जे काही पुढील शिक्षक भरती होऊ इच्छिते तर त्याच्यामध्ये सध्या जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते सध्या दिवसेंदिवस वाढणार आहे। आता ह्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे हे प्रसिद्धी निवेदन जे आहे तर हे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी झालेली होती 23/11/2025 रोजी पार पडलेली असून सदर परीक्षेची जी उत्तर सूची आहे अंतरिम उत्तर सूची ती 19/12/2025 ला प्रसिद्ध झाली होती। त्याच्यानंतर हरकती ज्या होत्या प्राप्त हरकतीच्या अनुसार अंतिम उत्तर सूची जी आहे तर ती 12 जानेवारी 2026 रोजी सध्या प्रसिद्ध झाली होती आणि परवाच्या दिवसाला म्हणजे या ठिकाणी बघा 2/2/2026 रोजी जे काही शुद्धीपत्रक आहे ते देखील सध्या इथं आलेलं होतं। आता ह्याच्यानुसार टीईटी परीक्षेचा 2025चा जो काही अंतिम निकाल आहे तो 3/2/2026 रोजी जी काही आयोगाची या ठिकाणी बघा वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलं आहे। ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांना आपापला जो काही रिझल्ट आहे तो तुम्ही बघितला असेल। त्याच्यामध्ये अधिकृत संकेतस्थळावर जे आहे तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी अंतिम निकालाचा घोषवारा देखील आणि सांख्यिकी माहिती या ठिकाणी प्रसिद्ध झाली। आता ह्याच्यामध्ये टोटल जर इथं आपण अंतिम निकालाचा घोषवारा जर बघितला तर इथे पेपर 1 आणि पेपर 2 चा इथं घोषवारा देण्यात आलाय। त्याच्यामध्ये प्रेझेंट जे सध्या बघा उमेदवार होते, त्यानंतर ॲबसेंट आहे, पास, फेल, त्यानंतर रिझर्व आणि टोटल आणि या ठिकाणी एकंदरीत पर्सेंटेज अशा पद्धतीने इथं घोषवारा देण्यात आला आहे। तर त्याच्यामध्ये पहिल्या पेपरचा जर आपण इथं विचार केला तर ह्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पहिल्या पेपरचे टोटल जे होते तर ते टोटलमध्ये जवळपास या ठिकाणी 11.47% जे आहे उमेदवार तर ते सध्या बघा एक प्रकारे या ठिकाणी क्वालिफाय झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर दुसरा जो पेपर आहे दुसऱ्या पेपरचे देखील या ठिकाणी 11.13 म्हणजे एकूण टोटल जो सध्या बघा इथं रिझल्ट आहे तो 11.28% सध्या या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आता याच्यामध्ये जर आपण इथे क्वालिफाय जर बघितले बरोबर म्हणजे या ठिकाणी बघा पास जे उमेदवार आहे तर जवळपास या ठिकाणी पेपर 1 चे 21,892 एवढे उमेदवार पेपर 1 क्वालिफाय झाले। त्यानंतर पेपर 2 जो आहे तो 28,477 एवढे उमेदवार पेपर 2 क्वालिफाय झाले। एकूण जर बघितले आपण तर 50,369 उमेदवार एवढे जे आहे म्हणजे या ठिकाणी क्वालिफाय सध्या बघा पेपर 1 आणि 2 सध्या इथं झालेले पाहायला मिळत आहे। आता हे संपूर्ण उमेदवार जे आहे हे मराठी माध्यम त्यानंतर हिंदी माध्यम हे संपूर्ण माध्यमाचे सध्या इथं असणार आहे, इंग्रजी माध्यम उर्दू माध्यम अशा पद्धतीचे असणार आहे। आता ह्याच्यामध्ये जर आपण इथं माध्यम निहाय निकालाचा अंतिम घोषवारा जर बघितला तर ह्याच्यात पेपर 1चा जर इथं बघितला आपण जो की 11.47% इथं रिझल्ट लागलेला आहे। त्याच्यामध्ये मीडियममध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतंय की सर्वात जास्त जो काही निकाल आहे तो म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला मराठी मीडियमचा इथं बघा दिसतोय। मराठी मीडियमचे जवळपास 12.2% एवढा या ठिकाणी रिझल्ट पहिल्या पेपरचा लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय बरोबर। म्हणजे एकंदरीत किती पास आहे तर या ठिकाणी 16,190 उमेदवार मराठा मीडियममधून इथं पास आहे। इंग्रजी माध्यमाचे जर बघितले आपण तर 361 उमेदवार पास आहे, उर्दू माध्यमातून 951 उमेदवार पास आहे आणि हिंदी माध्यमातून 4,277 उमेदवार सध्या इथं पास आहे। त्यानंतर इतर जे बंगाली, कन्नडा, तेलुगू, गुजरातीमधून या ठिकाणी 7 असेल, 104 आहे, तेलुगूमधून 1, गुजरातीमधून 1 असे टोटल जे आहे तर ते 21,892 एवढे उमेदवार सध्या या ठिकाणी पास झालेला पहिला पेपर आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे एकंदरीत ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात जे काही जास्त उमेदवार आपल्याला या ठिकाणी मराठी माध्यमातून जे काही क्वालिफाय झालेले आपल्याला पाहायला इथं
मिळत आहे. जवळपास 16,190 एवढे उमेदवार आहेत. टोटल जर बघितले आपण संपूर्ण माध्यमाची पहिल्या पेपरची तर 11.47 एवढी या ठिकाणी बघा पाहायला मिळते. म्हणजे इथे जी आकडेवारी आहे तर ती सध्या आता पासिंगची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पेपर 2चा जर आपण इथं विचार केला तर त्याच्यामध्ये बघा इथं सामाजिक शास्त्राचा देण्यात आलेला आहे घोषवारा. सामाजिक शास्त्रामध्ये देखील ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही माध्यम आहे 9 प्रकारचे त्यांचं इथं घोषवारा देण्यात आला आहे सामाजिक शास्त्राचा. त्याच्यात मराठीचा जर विचार केला मराठी मीडियमचा त्याच्यामध्ये एकंदरीत ह्या ठिकाणी पास झालेले जे आहे टक्केवारी 9 पॉईंट जवळपास 81 एवढे जे उमेदवार आहेत तर ते इथं पास झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठी मीडियममध्ये जवळपास या ठिकाणी 10,888 एवढे उमेदवार सध्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत पास झालेले. इंग्रजी माध्यमाचे 336 आहे, उर्दू माध्यमाचे 201, हिंदी माध्यमाचे 8,274, बेंगॉलीचे या ठिकाणी 5 उमेदवार, कन्नाडाचे 35, त्यानंतर गुजरातीचा 1 उमेदवार असे 19,740 एवढे उमेदवार सध्या इथं पास झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे पेपर 2. बरोबर. तर हे संपूर्ण जे काही उमेदवार आहेत तर हे उमेदवारांची जी काही पासिंगची टक्केवारी आहे तर ती नक्कीच बघा इथं वाढलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे जे उमेदवार सध्या क्वालिफाय झालेले आहे तर ते क्वालिफाय झालेले उमेदवार या ठिकाणी आपल्याला सध्या त्यांचं जे काही प्रमाणपत्र असेल तर त्या संदर्भात पुढील जी काही कार्यवाही या ठिकाणी लवकरात लवकर सध्या होणार आहे. त्याच्यामध्ये गणित विज्ञान संदर्भात देखील बघा या ठिकाणी आकडेवारी इथं देण्यात आली आहे संपूर्ण माध्यमासंदर्भात. त्यांचं देखील जो काही निकाल आहे तर तो निकाल देखील बघा या ठिकाणी बऱ्यापैकी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही सध्या एकंदरीत पास झालेले उमेदवारांचे जे प्रमाणपत्र आहे पासिंगचे बरोबर तर ते तुम्हाला तुमच्या जे काही जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी ह्या ठिकाणी बघा तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी इथे एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद व शिक्षण निरीक्षक मुंबई त्याच्यामध्ये उत्तर दक्षिण पश्चिम यांच्यामार्फत यथावकाश वितरित करण्यात येईल अशा पद्धतीची इथं सूचना देण्यात आली. म्हणजे या ठिकाणी तुमचे जे काही प्रमाणपत्र आहे पासिंग संदर्भात तर ते लवकरात लवकर तुम्हाला आपल्या जे काही जिल्हा परिषद असेल किंवा ह्या ठिकाणी मुंबई साईडचे शिक्षण निरीक्षक असेल उत्तर दक्षिण पश्चिम यांच्याकडे तुम्हाला प्राप्त होईल. तर सध्या तुम्ही जो काही TET परीक्षा देत असताना जे डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी माहिती भरली होती तर ती माहिती सध्या बघा जे जे डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी भरलेले होते ते डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा. कारण त्या ठिकाणी TETचे प्रमाणपत्र घेत असताना त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या बघा होत असतं. म्हणून तुम्ही जो काही फॉर्म भरलेला होता त्या फॉर्मनुसार तुमचे डॉक्युमेंट जे असेल तर ते रेडी करून ठेवा. नेमके कोणकोणते डॉक्युमेंट लागणार त्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची TETच्या अनुषंगाने माहिती होती. या अनुषंगाने काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर आपल्या ह्या द गुरुजी यूट्यूब चॅनलच्या वतीने जे काही पात्र झालेले उमेदवार आहे TET पहिला पेपर दुसरा पेपर तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तर सध्या महत्त्वाची ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.